और आपको अच्छी तरह से मालूम है कि जब राज्य की जन विरोधी नीतियों के खिलाफ हम जब आवाज उठाते हैं तो राज्य का दमन चक्र भी शुरू हो जाता है। ऐसे हमें अनेक उदाहरण मिलते हैं जहाँ पर कार्यकर्ताओं को बिना किसी आरोप के वर्षों तक जेल के शिकंजे के पीछे, सलाखों के पीछे रखा जाता है। तो ऐसे समय में कुछ संगठनाएं इसके विरोध में आवाज उठाते हैं, इसका प्रतिकार का स्वर उच्चारित करते उठाते हैं, तब राज्य का दमन चक्र शुरू हो जाता है और इसका प्रतिकार करने के लिए संगठन की आवश्यकता हो। तो PUCL, पीपल्स यूनियन फॉर सिविल लिबर्टीज, कई दशकों से, लगभग 40-50 वर्षों से इस क्षेत्र में सक्रिय है और ऐसे लोगों को वो रिलीफ दिलाती है, उनके आवाज़ों को दबाने से रोकती है। पीपल्स यूनियन फॉर सिविल लिबर्टीज, इसकी स्थापना श्री जयप्रकाश नारायण जी ने किया और उसके बाद श्री जस्टिस तारकुंडे साहब, जो एक रिनोन्ड जुडिशियरी के जज रह चुके हैं, जुडिशियरी में उनका अच्छा नाम है, वे भी इसके पदाधिकारी रह चुके हैं। तो PUCL सतत इस क्षेत्र में काम करती है, जैसे एनकाउंटर किलिंग, एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग, फिर जब खास करके अभी जो बस्तर क्षेत्र में यहाँ पर नक्सल आंदोलन अभी भी शुरू है, अनेक निरपराध आदिवासियों को उस नक्सली बताकर उन्हें उठा लेती है और अभी भी कई हजार ऐसे आदिवासी जेल के भीतर है। तो PUCL ऐसे लोगों के लिए उनका काम करती है। तो श्री सतपाल जी PUCL के आजीवन सदस्य थे और वे सक्रिय रूप से भी उन्होंने हिस्सा लिया। हम आप लोगों से आह्वान करते हैं कि आप लोग भी PUCL के मेंबर बनिए, क्योंकि ये एक मानवाधिकार ऐसा संगठन है जो बहुत ही अच्छे से काम करती है, सक्रिय रूप से अभी भी कार्यरत है। तो श्री सतपाल जी इसके आजीवन सदस्य रहे और उन्होंने जब भी जरूरत पड़ी उन्होंने उसमें सक्रिय हिस्सा लिया। मैं उन्हें आदरांजलि, श्रद्धांजलि अर्पित करता हूँ और उनके काम सतत आगे बढ़ते रहे, यह मैं कामना करता हूँ। सरकार यांच्यासोबत शिक्षण बचाव जे आमचं समन्वय संघटना आहे, या संघटनेमध्ये काम करण्याचा योग आला। अनेक त्यांचं जे कामाचं जे स्वरूप होतं ते अतिशय असं संवेदनशील होतं, म्हणजे समाजाप्रती प्रत्येक घटकापर्यंत म्हणजे न्याय मिळावा। म्हणजे मला ते पण माहिती होतं ते म्हणजे कुठल्या पदावर काम करत होते। ॲक्च्युली ते डेप्युटी इंजिनियर म्हणून रिटायर झाले, परंतु असं असताना जेव्हा आम्ही खेड्यापाड्यातल्या शाळांमध्ये गेलो, त्या प्रत्येक खेड्यापाड्यातल्या शाळांमध्ये ते स्वतः आमच्यासोबत स्वतःची गाडी आणि प्रत्येक ठिकाणी येऊन ते डायरी पेनमध्ये प्रत्येक गोष्ट ते नोंद करून घ्यायचे आणि इतक्या ग्राउंड लेवलचं काम करताना मी जेव्हा त्यांना बघितलं तर मला पण नंतर आमची जसं त्याच्यातून अनेकदा संवाद व्हायचा, तेव्हा मला एक उत्सुकता वाटायची की बा एवढा म्हणजे आजकाल आपल्याला माहिती आहे की व्हाईट कलर जे लोक आहेत ते फक्त आपल्या साडी माडी गाडी आणि आपला बाबा बेबी याच्यामध्येच खुश असतात, परंतु असे जे लोक आहेत ते दुर्मिळ असतात की जे एवढ्या मोठ्या पोस्टवर असतात आणि त्या काळामधला IIT मधून इंजिनिअरिंग पासआउट झालेला व्यक्ती ज्याला शक्य नाही आहे, पण ग्राउंड लेवलचा हा व्यक्ती डायरी पेन घेऊन प्रत्येकाचे नाव लिहिणे, त्या नोटिसेस काढणे, सगळं म्हणजे ते जेव्हा मी बघितलं तर मला असं वाटायचं की बा असे जर लोक प्रत्येक जे वरिष्ठ मोठ्या पदांवर रिटायर होतात
किंवा ज्या पदांवर असतात असे जर काम केलं तर मला असं वाटत होतं त्यांच्याकडे बघून की या देशामध्ये अशा सोन्यासारख्या लोकांची किती गरज आहे आणि हे लोक या समाजाला आणि देशाला किती मोठं म्हणजे आपण जे स्वप्न बघतो त्या स्वप्नाकडे हे असे लोक जर जुळले संघटनांमध्ये तर ते देऊ शकतात. तर असं निश्चितच त्यांच्याकडे बघून वाटायचं आणि जेव्हा त्यांच्या कार्यामुळं मी खरोखर प्रभावित आणि प्रेरित झाले होते. आणि नेहमी आमचा बोर्डवरती जेव्हा मीटिंग म्हणजे ते स्वतःच लोकांना म्हणजे मीटिंग मेसेजेस टाकणे सगळं ते स्वतः करायचे आणि हिरिरीने प्रत्येक कामामध्ये ते भाग घ्यायचे. तर एक IIT पास आउट इंजिनियर म्हणजे नॉट अ जोक. म्हणजे ते जेव्हा त्यांचं मला ते निदाची बातमी कळली तेव्हा खरं मी शॉक झाले की आणि हसत खूप राहायचे. केव्हाही त्यांना म्हणजे कधी त्यांच्यावर कधी कुठलंही असं नाराजी टेन्शन कुठल्या नेहमी हसत असत आणि आम्हालाही ते समजायचे मॅडम ते करून टाकून होऊन जाईल टेन्शन नका घेऊ काळजी करू नका असं नेहमी त्यांचं वाक्य असायचं. तर त्यांच्या तेवढ्या वाक्यांनी सुद्धा आम्हाला असं वाटतं की नाही आपण हे मिशन पुढे नेऊ शकतो. म्हणजे असा प्रभावित करणारा कार्यकर्ता समाजातून झाले समाजाची जी अपरिमित हानी आहे. तर आता शेवटी म्हणतात की मृत्यू ही आपली सखी आई असते आणि जन्म हे मृत्यू ही सखी आई असते जन्म हे सावत्र आई असते. तर असं म्हटलेलंच आहे. त्याच्यामुळं आता या ज्या नियतीला आपण हे करू शकत नाही. तर मी आजच्या त्यांना राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या वतीने आदरांजली वाहते आणि थांबते. थँक्यू. आज आम्ही इथे सगळेजण आदरांजलीसाठी सगळे जण जमा झालेलो आहे. मला असं वाटतं की ही घटना घडायला नको होती. मनापासून असं जेव्हा मला माहिती झालं म्हणजे मला ॲक्च्युली थोडं लेट कळलं आणि इतकी शॉक झाली. ते डोक्यातही कधी आलं नाही की विवेकची जे आहे इतकं चांगली व्यक्ती आणि तंदुरुस्त त्याच्यामुळे असं वाटलं की असं व्हायला नको होतं. आणि इतकं शॉक मी खरं सांगते इतकं शॉक असतं मला. आणि मग त्याच्यानंतर कारण विवेकजींसोबतचं माझं खूप मी त्यांच्यासोबत काम केलं वगैरे असं अजिबात नाही. पण आम्ही जेव्हा कुठलेही आमच्या कार्यक्रम जे व्हायचे म्हणजे बहुजन संघर्षाचा कार्यक्रम आहे किंवा कुठलाही आपला सामाजिक याच्यातला कार्यक्रम असला की तिथे मात्र ते अगदी प्रामुख्याने ते असायचे. आणि नुसतं विचारणे म्हणजे मला असं नेहमी वाटायचं मी त्यांच्याकडे पाहिल्यावर प्रत्येक वेळेला बोलायचे मात्र की अरे कशा काय काय करताय तुम्ही वगैरे. त्याच्यात थोडंसं काहीतरी आमचं बोलणं व्हायचं. पण मला नेहमी एक जाणवायचं की जास्त बोलणं जरी झालं नसेल कधी त्यांच्यासोबत पण त्यांच्या काही चेहऱ्यावरच लक्षात यायचं की ही व्यक्ती इतकी प्रामाणिक आणि इतकी काम करणारी व्यक्ती आहे हे अगदी लक्षात यायचं. त्याच्यामुळे जास्त जरी बोलणं नाही झालं असेल पण मला मनापासून खूप खूप वाईट वाटलं की एक समाजामध्ये इतके कमी लोक आहेत असे काम करणारे आणि अशा या आताचा जो काळ आहे सध्याचा आमचा जो कठीण प्रसंग सुरू आहे त्याच्यात आम्हाला अशा लोकांची किती गरज होती हे अजून प्रामुख्याने जाणवायला लागतं. आणि त्याच्यामुळे मला असं एक खूप अजून एक दुसरी एक आठवण याला रिलेटेडमध्ये मी घेते की माझी आई जेव्हा आली ती अचानक निघून गेलेली होती. मॅडमला खूप चांगलं ते लक्षात आहे की मी जेव्हा आई माझी अचानक गेली तर तो माझ्यासाठी फार मोठा शॉक होता. आणि मी मग मॅडमच्या क्लिनिकमध्ये गेली आणि मला फक्त त्यांनी विचारले का तुम्ही काय झालं होतं असं म्हटल्याबरोबर मला इतकं रडायला आलं. आणि त्याच्यानंतर त्या घरी आल्या. मी तेव्हा घरी नव्हते ॲक्च्युली. तेव्हा सर आणि मॅडम दोघे जण घरी आले आणि रेखाला एवढं काय झालंय बाबा एवढी काय डिस्टर्ब झाली वगैरे. पण म्हणजे ती सुद्धा काळजी घेणं ही सुद्धा फार मला असं वाटतं फार महत्त्वाची आणि इतकी चांगली व्यक्ती आपल्यातनं गेली याचं खूप दुःख आहे. आणि मला असं वाटतं की आपण असं म्हणतो की मृत्यू अटळ्या वगैरे सगळं बरोबर आहे पण अशाच लोकांना का घेऊन जावं हा पण एक जरा प्रश्नचिन्ह येतो. आणि त्याच्यामुळे सगळे जेवढेही आम्ही ते कार्यकर्ते आहोत बसलेले काम करणारे लोक त्यांनी परत काय काळजी घ्यायला पाहिजे स्वतःच्या तब्येतीची याच्यावर मला असं वाटतं की आपण लक्ष द्यायला पाहिजे. कारण आपण सगळे अगदी इतक्या अगदी तनमन धन ओतून आपण जे काम करत असतो ना त्यावेळेला आपण आपल्या हेल्थकडे मला असं वाटतं की बारीक बारीक काय होतं त्यावेळेला आपण लक्ष देत नाही बहुतेक देत नाही. घरचे लोक काही म्हणतही असलं तरी आपण त्याच्याकडे सुद्धा लक्ष देत नाही. तर कदाचित मला असं वाटतं की विवेक सर आपल्याला हे पण सांगून गेले की तुम्ही काम तर कराच कोणापासून पण तुम्ही तुमच्या तब्येतीची सुद्धा कशी तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. माझी विवेकजींना आदरांजली आणि त्यांच्या कुटुंबियांना एक चांगला त्यांनी मला असं वाटतं की नक्कीच त्यांना विवेकजींनी त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही घाबरून जायचं नाही की तुम्हाला
समर्थपणे तुम्ही आलेल्या प्रसंगाला तुम्हाला तोंड द्यायचं निश्चितपणे ते नक्कीच ते करणारच आहे. त्यात ते चाललेले आहेत, दिसत पण आहे. कारण मंजुताईंसोबत मला जाणवलं एकदम की नाही नाव शी स्टेबल त्या दिवशीपेक्षा माझी आदरांजली मी अर्पण करते. आम्ही परिवर्तनवादी चळवळीत काम करत असताना ज्या मित्रमंडळीशी नेहमीच आमची इंटरॅक्शन व्हायची, वेगवेगळ्या कारणावरून आपण शासन दरबारी काही निवेदनं घेऊन जात होतो. काही प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी निवेदनं, निदर्शने, धरणे असे कार्यक्रम नेहमीच करायचो. त्यामध्ये अग्रेसर असलेले माननीय विवेकजी सपकाळ आज आपल्यामध्ये आहे. विवेकजींचा हसरा चेहरा, त्याची कर्तव्य कठोरता, समाजाविषयी असलेली कळकळ, वेगवेगळ्या प्रश्नांना हाताळण्याची त्यांची जी इच्छाशक्ती होती ती खरोखरच वाखाणण्यासारखी होती. आणि त्यांच्या जाण्याने परिवाराचा तर लॉस झालेलाच आहे, परंतु सामाजिक चळवळींचा, परिवर्तनवादी पुरोगामी चळवळींचा हा खूप मोठा असा लॉस झालेला असं समजतो. विवेक सपकाळांशी मी जेव्हा केव्हा बोलायचो किंवा त्यांच्याशी आदान प्रदान व्हायचं वैचारिक, तर त्यांची जी उंची होती, वैचारिक उंची, ती मला सतत जाणवायची. आणि कोणत्याही कार्यक्रमासाठी ते सतत हजर राहायचे आणि आपला सहभाग नोंदवायचे, आपलं मत सुद्धा मांडायचे. अशी व्यक्ती निघून जाणं हे खरोखरच समाजासाठी खूप लॉस आहे समाजाचा. डॉक्टर दाभोळकर नेहमी म्हणायचे की कार्यकर्त्यांनी आजारी होता कामा नये, कारण कार्यकर्ता जर आजारी झाला तर तो कुठेतरी समाजाचं काम करण्यास त्याचा लॉस होतो, समाजाचा लॉस होतो. आणि त्यांनी नेहमी कार्यकर्त्यांनी आपलं शारीरिक स्वास्थ्य जपलं पाहिजे असं ते म्हणायचे. तर हा संदेश आपण सर्वांनी घ्यायला पाहिजे त्यांच्या ह्या अकस्मात जाण्याने. 29/8/60 त्यांची जन्मतारीख, माझी 29/8/63 आहे. तर माझ्या 3 वर्षांनी मोठे होते. तर एक मोठे भाऊ म्हणून सतत त्यांनी जे सहकार्य आपल्या सर्वांना केलं आहे ते आपल्या सदैव स्मृतीत राहील. त्यांना पण सुद्धा आपण सदैव स्मृतीत ठेवूया. आणि त्यांचं जे कार्य जे अपूर्ण राहिलं असेल कदाचित, किंवा चळवळीत अजून जोमाने काम करण्याची एक प्रेरणा घेऊ, आपण पुढे जाऊया, हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल असं मी समजतो. आमच्या सेवादल परिवारातर्फे, महाराष्ट्र अलिसतर्फे आणि अनेक चळवळीच्या लोकांतर्फे त्यांना मी आदरांजली अर्पण करतो. एक तर असं वाटत नाही आज आपल्या सर्वांची सभागृहात उपस्थित आहे की ते आहे की नाही आहे. असे लोक जात नसतात, देहानी गेले तरी आत्म्याने अमर असतात असं मला वाटतं. सर्वांनी त्याच्याविषयी जी चर्चा केली, सांगितलं. एक मला आठवतात प्रसंग, जेव्हा ते गेले त्या दिवशी मी उज्जैनीला गाडीमध्ये होतो, चाललो. त्याच्या 10-12 दिवसापहिलेच आम्ही महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचा सध्याचा महासचिव आहे. सुरुवातीचे महासचिव विवेकजी होते. आणि जेव्हा ते चॅरिटी कमिशनमध्ये चेंज रिपोर्ट द्यायची होती, तर मी धरमपेठवरून निघालो. त्यांना फोन केला की दादा मी येतो. ते खाली उतरले आणि मी खूप घाईत होतो, थकलो होतो, खूप टायर्ड झालो होतो. तर त्यांनी तिथे सही करून मागितली त्यांनी ती सही करून दिली आणि मी निघालो. पर्यंत घरी गेलो, बहिणींची भेट झाली आहे. आणि इतकं आधी असं वाटतं की हा जो चेहरा, हा जो फोटो आहे, हा फक्त फोटोच नाही, हकीकतमध्ये ते नेहमी आपली मुस्कानाने सर्वांचं मन जिंकायचं. त्याच्या अनेक कार्यक्रमामध्ये ओबीसीच्या चळवळीमध्ये जेव्हा ते बोलवायचे, आमचे अशोक खरे साहेब होते, तर आपण गेलेलो आहे तिथे. खरंच असे लोक दुर्लभ असतात. आणि अधिक काय बोलावं, शोकसभेमध्ये आपल्याला वेळेचं बंधनही पाळायला पाहिजे. म्हणून जाता जाता फक्त एवढंच म्हणेल मी की बिछड़ गया कुछ, खाली साहेबांनी लिहिलेलं शेर आहे कि बिछड़ गया कुछ सदा से कि रुत ही बदल गई, बिछड़ा कुछ ही सदा से कि रुत ही बदल गई, एक शख्स सारे शहर को वीरान कर गया. धन्यवाद.
बरेचशा वक्त्यांनी विवेकजींबद्दल सांगितलेलं आहे, परंतु विवेकजींचा जरा हा माझ्यासाठी स्वतः वैयक्तिक फार मोठं नुकसान झालेलं आहे. कारण की समाजामध्ये काम करत असताना जवळपास 28 वर्षांचा प्रवास त्यांच्यासोबत राहिलेला आहे आणि जेव्हा भेट व्हायची तेव्हा त्यांच्या चमक डोळ्यामध्ये मला दिसायची. कारण की आम्ही जेव्हा दोघं भेटायचो तर असं त्यांच्या डोळ्यामध्ये मला दिसत का थोडं काहीतरी आपल्याला करायचं आहे, जे काही सुटलेलं आहे ते आपल्याला करायचं आहे. आणि मला तरी असं त्यांच्या डोळ्यातून मला असा आदेश मिळायचा की थोडं हे तू करू शकतो. आणि नेहमी त्यांच्यामध्ये तो जोशपूर्ण आमच्या दोघांची जेव्हा भेट व्हायची गोष्ट ती समाजाची जगायची. विवेकपूर्ण, विवेक बुद्धीने, विवेक समाजाकरिता विवेकशील ज्ञान घेऊन लोकांपर्यंत पोहोचणारा म्हणजे तो म्हणजे विवेक सरकार. तर असा विवेकबुद्धीने काम करणारा माणूस जेव्हा आपल्यातून जातो निश्चितच समाजाचे तर नुकसान आहेच. कारण की परिवाराचं तर निश्चितच मोठे परिवारातील सदस्य गेला तर फार नुकसान असतं, परंतु समाजामध्ये असं लोक जर काम करणारे जेव्हा जातात आणि त्यांची जी पोकळी निर्माण होते ही करण्यासारखी नसते आणि त्यांचे जाणं तर स्वर्णकार समाजासाठी एवढं म्हणजे ह्या आता जसं ज्या महत्वाच्या घडामोडी चालू होत्या समाजामध्ये, नुकतंच आर्थिक विकास महामंडळ मिळालं, जसं मिळालं जेव्हा आम्ही निवेदन दिलं होतं आणि तेव्हाही माझ्याशी त्यांच्यासोबत चर्चा झाली का सुरज अशा प्रकारचा हा महामंडळ असलं पाहिजे, याच्यामध्ये या गोष्टी असल्या पाहिजे. नंतर जे आलं त्याच्यावर सुद्धा आमची चर्चा झाली आणि मी म्हटलं जेव्हा आता इलेक्शनचा पिरियड आहे म्हटलं बस हा झाला की आपण आपल्या हिशोबाने एक निवेदन घेऊन साहेबांपर्यंत जाऊ. आपलं एवढं पूर्ण झालं, परंतु काळाला एक वेगळीच काहीतरी मंजूर असेल आणि स्वर्णकार समाजाला वैयक्तिक मला फार मोठं हा व्यक्तीच्या झाल्याने, कारण की आमची वैचारिक पातळीची फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. स्वर्णकार समाजामध्ये त्यांच्या सारखा विचार करणारा माणूस फार फार कमी आहे आणि त्याच्यापैकी एक विवेकजी सपकाळ गेले. ते गेल्याने वैचारिक पोकळी आमच्या समाज कार्यामध्ये निर्माण झालेली आहे. त्यांच्या खरं तर ते देह रूपाने जरी गेले तरी पण विचाराने माझ्या विचारात संपूर्ण समाजाच्या कार्याच्या विचारात ते नेहमी सदैव राहतील आणि लढवय्या प्रवृत्तीचा माणूस हा समाजाला निश्चित आपल्या विचारांनी काहीतरी देऊन गेला, या समाजाला काहीतरी देऊन गेला, त्यालाच जीवनाचा सार्थक झाला असं आपण म्हणतो. आणि अशा या क्षणामध्ये आई आहे, नेहमी भेटायचो आणि एवढ्या वर्षाचा फार दुःखाचा क्षण त्यांनी या सगळ्या याच्यातून गेला आणि याच्यातून ईश्वर निश्चित त्यांच्या परिवाराला सावरेला आणि माझ्यातर्फे भारतीय स्वर्णकार समाजातर्फे, युवक समितीतर्फे, स्वर्णकार विकास संघातर्फे हे त्यांना आदरांजली आहे. आज विवेक सपकाळ यांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी म्हणजे अखिल भारतीय अंधश्रद्धा विरोधी समिती 1986ला स्थापन झाल्यानंतर आणि ते माझे फार जुने मित्र आहेत. 1992ला नागपूरला जादूटोणाविरोधी परिषद घेतली होती. त्यामुळे जादूटोण्याच्या नावावर समाजामध्ये अन्याय अत्याचार होता आणि आजही ते सूत्र आधीच होते. त्यामुळे त्याचा अभ्यासक्रम झाला, प्रबोधन आहे, कायदा, ह्या दोन्ही गोष्टी झाल्या. पण ज्यावेळेस आम्ही पूर्ण ज्या घटना होत होत्या त्या अनुषंगाने एक संघटनेची परिषद घेतली होती, त्यावेळेस विवेक सरकारने विशेष करून सहकार्य केले होते की त्याची कल्पना शक्य नाही की लोकांमध्ये याचा परिणाम कसा होईल यासाठी जे काही आम्ही त्या ठिकाणी सिम्बॉलिक मोठी काळी बाहुली तयार केली होती, मोठं ताबीज त्याच्यामध्ये त्यांचं सहकार्य लागलं होतं. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात नेहमी ते सक्रिय राहिले आणि बाबूकर या ठिकाणी आहेत आणि सुरुवातीच्या काळामध्ये नागेश चौधरी आहे, मंडळ आहे, वस्तू बहुजनांचे आंदोलनाचे कोणती कामं असो त्यामध्ये त्यांचा नेहमी सहभाग झालेला आहे. आणि विशेष करून बहुजन परिषदेच्या सांगितलं, बहुजन परिषदेची स्थापना केल्यानंतर बहुजनांमध्ये वैज्ञानिक जाणीव निर्माण होण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन येण्यासाठी त्यासाठी आपल्याला काय करते आणि बहुजनांची मुलं कशा पद्धतीने त्यांचा विकास होईल त्यासाठी पुस्तक निर्मितीचं एक धोरण त्यांचं होतं, शैक्षणिक धोरण, त्यावर त्यांचा जास्त भर होता. 2012ला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पिढ्याचं अधिवेशन निजाम फेडरेशन ऑफ इंडियन छानशी संघटना असतात आणि त्या संघटनाला नागपूरचे विद्यापीठाचे गुरु डॉक्टर सरकार साहेब यांना बोलायचं होतं. त्यावेळेस त्याने सातत्यानं 8 दिवस मेहनत घेऊन त्यांचं अपॉइंटमेंट घेऊन त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं त्यांनी सूचित केलं होतं. तसं त्यांचं अनेक याच्यामध्ये त्यांनी सहकार्य केलेलं. मित्रांनो, विवेक खरंच विवेकवादी होता, बुद्धिवादी विचाराचा होता, रॅशनलिस्ट होता, पुरोगामी विचाराचा होता. हे सगळे
माहीत आहे. आणि जातीय संघटनांमध्ये जरी तो काम करत होता, जातीय संघटनेत जरी निघत, परंतु त्याचे विचार पुरोगामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या लोकांनी समाजाला उंच नेण्याकरता जे प्रयत्न केले ते त्याचे विचार होते. आणि त्या विचाराचा ठसा उलट ते स्वर्णकार समाज असो की लोणारी कोठी समाज असो की मातंग समाज असो, त्यामध्येही काम करताना त्याच्या ज्या काही चळवळी त्या ठिकाणी आहेत त्या चळवळीला त्यांनी नेहमी साथ दिलेला, पाठबळ दिलेला आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीमध्ये मला अनेक प्रसंगामध्ये गोवामध्ये घंटापूरमध्ये त्यांचं नेहमी मदत मिळाली आहे. त्यांनी तर आता कायद्याची डिग्री त्यांनी हासिल केली होती, त्यानंतर त्या अनुषंगाने त्याच्या कायद्याच्या काय अडचणी आहेत त्याचं नेहमीच हे करायचे. आणि स्वतःमध्ये वैचारिक प्रगल्भता जी मगाशी संचालन करताना किंवा पुत्रांनी सांगितलं की त्या व्यक्तीमध्ये इतकी होती की आंतरराष्ट्रीय सामंजस्याची भावना आम्ही वेळ न जास्त त्याच्यावर मोठे मोठे पेपर देतो, पेपर रेडी करतो हे माहिती आहे. पण आंतरराष्ट्रीय सामंजस्य या हा विषय बीएडमध्ये तो शिकवला जातो की माणसाचं बौद्धिक पातळी तितके लेवलपर्यंत वाढली पाहिजे की त्या पद्धतीने त्यांनी आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा त्याचं प्रेरण केलं. आणि त्याचे सून आहे ती अमेरिकेची सून आहे आणि मुलांनी म्हटल्याबरोबर एका मिनिटामध्ये आणि कोणत्याच घरात आपल्या कुटुंबामध्ये समाजामध्ये कोणता काही चर्चा न करता त्याला त्यांनी परवानगी दिली आणि त्याला सहकार्य केलं. आणि त्यांनी ते म्हणजे इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग ज्याला म्हणतात ते खऱ्या अर्थानं त्या माणसामध्ये दिसते. हे पुरोगामित्वाची ही त्याच्यामध्ये जी बांधिलकी होती फार महत्वपूर्ण. आपण एक चांगला विवेकी मित्र आणि समाजाला त्यांनी त्यांची स्वतःची मुलं जे आहे आदित्य आणि त्यांची मुलगी त्या दोघांनी चांगलं घडवलेलं आहे. त्यांना केवळ शिक्षणाने मनुष्य मोठा होतो नाही, त्याची वैचारिक प्रगल्भता त्याच्यावर निर्माण केली आणि अशा पद्धतीने त्या पूर्ण परिवाराला त्यांनी समोर आणल्या. मराठकर समाजाला असो, लोणारी कोठी समाजाला असो, वैचारिक प्रगल्भता समाजामध्ये टिकणे आणि समाजाला पुढे नेणे हा त्यांचा नेहमी राहत आणि नकारात्मक त्यांची दृष्टी कधीच राहिलेली नाही. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मी त्यांना आदरांजली व्यक्त करतो आणि त्यांचा विचार असाच पुढे देवळ ठेवून आपण सगळ्यांच्या विचारासमोर न्यायचे. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.